हॅलो गाईज, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज आपलं सगळं झालं आवरून, तर जेवायचं काम राहिले. तर जेवणासाठी आता आपण बनवणार आहे. आज मी चपात्या केल्यात मगाशीच, पुरी गेल्या नाश्ता वगैरे करून. मी एकटीच आहे आता घरामध्ये, कारण आता काय दुकान बंद केले आपण. किती दिवस झाले, 15-20 म्हणजे महिना होत आलाय, महिना झाला पूर्ण. आता घरात बसून काहीतरी काम केलं पाहिजे थोडंफार. जेवण बनवते आता मी. एक मिनिट थांबा. मिठाचा पुडा आणला होता मी त्या दिवशी डीमार्टमध्ये गेले होते, तिथून ही काचेची बरणी आणली. असं म्हणतात काचेच्या बरणीमध्ये मीठ ठेवलेलं चांगलं असतं, म्हणून मी ती काचेची बरणी घेऊन आलेली आहे. तर आपल्याला बनवायचं आहे आता अंडा ऑमलेट. 2 ऑमलेटची माझ्यापुरती एकटी पुरती बनवणार. अंडे फोडून घेते आधी. तुम्ही कशी अंड्याची पोळी करता मला सांगा. काय काय लय कांदे वगैरे काय काय टाकतात, पण आता पुरी नाहीत घरात, मी एकटीच आहे, त्याच्यामुळं साधं सिंपलच बनवणार आहे. जास्त काय त्याला टाकत बसणार नाही आहे, कारण एकटी पुरतं माणूस कसं पण बनवतो. कोणी जोडीला बरोबर असलं जरा बरं वाटतं खायला प्यायला, नाही का. पण आता जोडीला कोण नाही आपण, हमा केली आहे. टाकते आता मसाला. मी जास्त तिखट नाही करायची मला. हे जुनं मीठ आहे, जुनं मीठ वापरते आता, ते संपवते मग नंतर दुसरं. हवा लागते. तेल तापले चांगलं. आता हे सगळं मिक्स केलं. ह्याच्या तव्यावर आता चांगलं मस्तपैकी पसरून घेते. जास्त मोठी नको करायला, नाही तर पलटायला परत तुटून जाते. माझ्याकडून काल परवा दिवशी तसंच झालं. मी एवढी मोठी पोळी केली आणि मध्येच तुटली, ती झालीच नाही व्यवस्थित. त्याच्यामुळे ना जास्त मोठी नको. मस्तपैकी तेल टाकते म्हणजे छान अजून लागणार मस्त. कोणाकोणाला अंड्याची पोळी, भुर्जी, कोणाला ते बॉईल अंड म्हणजे कसं ते हाफ फ्राय काय काय कसं बनवतात ते नाही मला माहिती. मला ते लय आवडतं खायला, पण मला ते बनवता येत नाही. तुम्हाला बनवता येत असेल तर मला त्याची रेसिपी सांगा कसं करतात ते. हां गुड. आलं आता यावेळेस आलं का. मागच्या वेळेस डायरेक्ट मध्येच तुकडा पडला होता तिचा, ती आलीच नाही व्यवस्थित. मला सगळ्यांनी खायला या मस्त मस्त गरम गरम. गरम गरमच खायचं मस्तपैकी, छान वाटतं गरम गरम खायला. चला आपली झालेली आहे पोळी आता मस्तपैकी, गरम गरम अंड्याची पोळी आणि चपाती आता मी खाऊन घेते. आणि आता हे खाऊन झाल्यावर काही झोपायचं नाही आहे आपल्याला, कारण आता घरात दुकान बंद केले म्हटल्यावर झोपून जमणार नाही. पोटासाठी काहीतरी कमवायला लागेल थोडंफार. तर थोडेसे म्हणजे मी तुम्हाला दाखवते थोड्याने जेवण झाल्यावर. ब्लाऊज शिवायचं आहे आपल्याला, ते पण तुम्ही कंटिन्यू करा. ओके. मस्तपैकी खाऊन झालेलं आहे. आता हात बीत धुते आणि मग तुम्हाला मी आता काय काम करणार आहे ते दाखवते. ओके. तर आपल्याला आता ब्लाऊज शिवायचा आहे, त्यासाठी कटिंग करते मी. ही माप आहे त्याची. कोणाला ब्लाऊज शिवायचा असेल तर सांगा, मेसेज करा मला, मी तुम्हाला ब्लाऊज शिवून देईन. संक्रांतीचे स्पेशल आता संक्रांतीचं पण चालू होईल. सगळ्यांना सांगते की संक्रांतीचे ब्लाऊज घेणार आहे मी शिवायला. कोणाला जर शिवायचं असेल तर त्यांनी मला फोन करा किंवा मेसेज करा, मी त्याचा रिप्लाय देईल. लांब असेल तर काहीतरी करू ॲडजस्ट आपण. होम डिलिव्हरीसुद्धा देईल.
कारण आता सध्या घरी म्हणल्यावर काय एवढं टेन्शन नाही आहे. कटिंग केलं दाखवलं तुम्हाला. टाकले असं माप ह्याच्यावर टाकून घेतले. बिना अस्तरचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे याला काही डबल टिबल काय करायचं गरज नाही आहे. असं माप कापून घ्यायचं आता आणि नंतर ब्लाऊज मशीनवर शिवायचा. मला डिझाईनचे वगैरे सगळे ब्लाऊज येतात, जे पाहिजे ते नवीन आत्ता जे ट्रेंडिंगला असतात ते पण शिवायचे आहेत. तुम्हाला दाखवते मी, माझे 2-3 ब्लाऊज आहेत शिवायला आत्ता सध्या. दुकान बंद केले पण आपलं काम तर नाही बंद होणार, काम करावंच लागेल आपल्याला पोटासाठी काहीतरी. कारण काम नाही केल्यावर परत बाकीचा खर्च वगैरे कसं काय व्हायचं, लय अवघड आहे. त्याच्यामुळं काम करणं गरजेचं आहे. कोण कोण घरी ब्लाऊज शिवतं मला ते पण सांगा. काय काय बायका घरी शिवतं ब्लाऊज आहे ना, क्लास लावलेले असले तरी किंवा क्लास केलेले. तुम्हाला आता कटिंग काय झाले, मी मशीनवर बसल्यावर तुम्हाला परत दाखवते काय पुढचं. तर आता दोरा वगैरे भरून घेतलाय मी, ब्लाऊज शिवायला सुरुवात करणार आहे. काल नेमका दोरा कापलाय मला इथे. काल ॲब्रो करत होते जुईच्या, ॲब्रोने दोराच कापला माझा. इथं ते आपल्याला एखाद्या कामाची सवय लागली ना, घरी बसून आपल्याला म्हणजे काम नाही केलं जमत नाही की नाही. आता दिवसात मी घरी असणं आणि दुकानात असण्याचा लय फरक पडतो. पण एवढं खरं आहे मात्र, दुकानात कसं टायमिंग काम उरकून बिरकून मस्त लवकर उलट जातं, पण घरामध्ये काम होत नाही. पण आता चल आपलं काय एवढं हे नाही आहे सध्या, काही एवढा लोड नाही आहे. लोड आल्यावर बघू काय करायचं. मग सकाळी लवकर उठून मग काम बी उरकून मस्तपैकी लवकरच ब्लाऊज शिवायला घ्यायचे, म्हणजे मग टेन्शन नाही राहायचं आपल्याला. पण बाकी सगळ्यांचं जेवण बिवण झाले का नाही काय सांगा. आत्ता वाजले दुपारचे काहीतरी 1:30 पावणे 2, 12:30 1 वाजले मला वाटते. घड्याळ बघितलं आता किती वेळ लागतो ब्लाऊज शिवायला. तिथं आणि किती फरक पडतो मला ते बघायचं खरं म्हणजे. की दुकानात असल्यावर बिना अस्तरचा ब्लाऊज आहे ना 1.5 तासाच्या आत होतो, आणि अस्तरच्या ब्लाऊजला लागतो 1-1.25 तास तरी, 1.5 तास तरी कधी कधी लागतो समजा डिझाईन वगैरे असले तर. किती वेळ लागते आज बघूया आपण ट्राय करून. 12:30 वाजले, 1:15 वाजलाय बरोबर. 1:15 ते किती वाजता ब्लाऊज होतो तेव्हा तुम्हाला मी सांगते. ओके. निम्मा ब्लाऊज झालेला आहे, पुढचा भाग सगळा झालाय पूर्ण. आता हे बघा, हे असं फ्रंट साईड झालेली आहे. आता आपल्याला बॅक साईड घ्यायची. फ्रंटचा लुक असं येतो इकडं. त्याला अजून गोट वगैरे मारायचं. त्यानंतर हे तर बॅकचं घ्यायचं. आता आपल्याला बॅकचा गळा काढून घ्यायचा काय असेल तो. तर अशा प्रकारे आपला ब्लाऊज झालेला आहे. आता ह्याला फक्त हे फ्रंट जोडलंय, हे बॅक जोडलंय. आता ह्याला बाहेर जोडून घ्यायचं आणि फिटिंग टाकायची. झालं ब्लाऊज आपलं. लवकर झालं, दुकानात वेगळं लागतं तसं, घरी पटकन ब्लाऊज. आता मस्त ह्याचा बंद करायचा. जर कोणाला शिकायचं असेल तर मी एखादा व्हिडिओ पूर्ण कटिंगचा वगैरे व्हिडिओ टाकेल मी. मला सांगा जर लागत असेल कोणाला कटिंगचं वगैरे, किंवा कसं शिवतं. काय काय बायकांना शिवायला पण येत नाही, त्याचा पण एखादा व्हिडिओ मी तयार केलं की कसं शिवायचं, कसं काय, कोणते कुठं टक्स घ्यायचा, कितीचा टक्स घ्यायचा ते पण सांगा मी त्यांना. प्रकारे आपला ब्लाऊज हा कंप्लीट झालेला आहे. किती वाजले? 2:30, 1:30, 1:15ला सुरुवात केला होता. 1:30 वाजेपर्यंत कंप्लीट झालेला. फक्त आता ह्याला हात शिलाई आणि हुक राहील लावायचे. म्हणजे हा ब्लाऊज आपला आजचं एक काम तरी आपलं आज कंप्लीट झालेलं आहे. आजचा आपला दिवस पण तसा मार्गी लागल्यासारखा आहे.
कारण जसं सामान आणलंय मी तसं बसशीटवर काय बसलेच नव्हते. आपलं असंच दिवसभर इकडे तिकडे टंगळ मंगळ करण्यातच गेला. टंगळ पण नाही, तसं काम होतं भरपूर. पोरींचे ते स्कॉलरशिपचं काम होतं, बरंचसं काय काय कामं होते म्हणून नाही. पण आता इथून पुढे अशी सवय लावून ठेवली ते दिवसात कमीत कमी घरातलं काम उरकून 2-3 ब्लाऊज तरी झाले पाहिजेत असं टार्गेट ठेवायचं आपलं. म्हणजे मग आपल्याला जसे येतील तसे आल्यावर तर शिवायचेच आहेत. पण जे आहे आता सध्या थोडंसं पेंडिंग एवढं मटेरियल आहे हे सगळं ते काढून द्यावं लागेल आपल्याला सगळ्यांना. सगळ्यांचं सणावाराचं काय काय असेल ते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपली आता नवीन सुरुवातच आहे म्हणायची. आता ही नवीन वर्षाची शेवटचे 4-5 दिवस राहिलेत. तर आता इथून पुढं तर कंटिन्यू ब्लॉग येणार म्हणजे येणारच. कारण आता पहिलं कसं व्हायचं, शाळा दुकान घर त्याच्यामुळं मग मॅनेज व्हायला आणि ते परत व्हिडिओ काढायला वेळ भेटत नव्हता. पण आता घरी मी त्याच्यामुळं मी सकाळचं रुटीनसुद्धा आता इथून पुढे शेअर करणार आहे तुमच्याबरोबर. आणि जमल्यास संध्याकाळचं पण चालू करते मी. संध्याकाळी पण काय जे होईल ते पण दाखवेल तुम्हाला. व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाय.